सर्वांना शाबा शलोम. शबात शालोम. ओके. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपला जो तारणारा, त्याच्या मॅचलेस नावामध्ये, त्याच्या अतुलनीय नावामध्ये आपल्या सर्वांना मी अभिवादन करीत आहे. रीना 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 कॅन यू हिअर यस? तुझं मायक्रोफोन ऑन कर रीना. Hello. हा. Praise the Lord. Praise God. Yes, we can hear you. Welcome to all my brothers sisters in Christ. In the name of our Lord Jesus Christ, I welcome you. Shalom Aleichem. Okay. बराच उशीर झालेला आहे, पण तरी सुद्धा आपण या आपल्या विषयाला, मुख्य विषयाला सुरुवात करूया. माझा मुख्य विषय आहे की आजची चर्चची परिस्थिती काय आहे, ज्याला आपण चर्च म्हणतो, ज्याला आपण मंडळी म्हणतो. आजची परिस्थिती काय आहे आणि बायबल आपल्याकडून किंवा बायबलच्या दृष्टिकोनातून चर्च कसं असायला पाहिजे किंवा चर्च आता काय करीत आहे आणि अपेक्षा काय आहे. रीना. We are going to study that what is the condition of the church today. Let us study and know what exactly church should be doing in these days, in these last days. So we are going to discuss about that. Okay. आपण सुरुवातीपासून पाहूया की नक्की काय झालेलं आहे. विल स्टार्ट राईट फ्रॉम द बिगिनिंग. जेनेसिसच्या उत्पत्तीचा पहिला अध्याय, Genesis chapter 1. हा, आणि त्याचं 14वं वचन काय म्हणतं? Genesis chapter 1:14. मग देव बोलला, दिवस व रात्र ही भिन्न करण्यासाठी आकाशात अंतराळात ज्योती होत, त्या चिन्हे, ऋतू, दिवस आणि वर्ष दाखवणारे होत. Genesis 1:14. Then God said, "Let there be lights in the firmament of the heavens to divide the day from the night, and let them be for the signs and seasons and for days and years." ऍक्च्युली ह्याच्यामध्ये ज्या 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत, चिन्हे, ऋतू, दिवस आणि वर्ष. तर ह्या ज्या 4 गोष्टी आहेत, ह्या 4 गोष्टी आपल्याला काहीतरी वेगळं सांगतात. आणि हे ऍक्च्युली देवानी जेव्हा हे 14वा दिवस, जो चौथा दिवस होता, उत्पत्तीच्या पहिल्या दिवसापासून चौथ्या दिवशी जेव्हा त्यांनी सूर्य आणि चंद्र बनवले आणि तारे वगैरे बनवले, तेव्हा त्या दिवशी देवानी एक स्वतःचा कॅलेंडर अस्तित्वात आणलेला आहे. We can see signs, seasons, days and years. We can predict from this that God had decided something in his mind on the first day regarding the fourth day of creating his lights. हा, आणि त्याच्याबरोबर ही क्रिएटेड कॅलेंडर ऑल्सो. त्या क्षणी त्यांनी ज्या दिवशी त्यांनी आकाशात सूर्य आणि चंद्र बनवले, त्या दिवशी त्यांनी एक कॅलेंडर सुद्धा एस्टॅब्लिश केलेलं आहे. When he created sun, moon, stars, Lord created calendar also for us. ओके. आता आपण हे सर्व काही मोठ्या स्केलवरती पाहतो किंवा असं मोठ्या ह्याच्यामध्ये आपण मॅक्रो लेवलवरती पाहत आहोत, मायक्रो लेवलवरती नाही. We are seeing this on micro level, but we are not seeing on this on a smaller level. तर ऍक्च्युली ह्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे ते हे कॅलेंडर प्रमाणे त्या दिवशी जे कॅलेंडर तयार झालं, तर ते अजूनपर्यंत चालून आहे. तेच कॅलेंडर आतापर्यंत चालू आहे. आणि आत्ताचे जे वर्ष आहे ते हिब्रू कॅलेंडर प्रमाणे, वी आर नॉट टॉकिंग अबाउट द कॅलेंडर वी आर रेफरिंग नाव, बिकॉज आपण जे करीत आहोत, आपण जे कॅलेंडर रेफर करतो ते ग्रेगोरियन कॅलेंडर आहे. परंतु हिब्रू कॅलेंडर प्रमाणे जर आपण पाहायला गेलं तर ते कॅलेंडर आपल्या ह्याच्यापेक्षा वेगळं आहे, ग्रेगोरियन कॅलेंडर पेक्षा वेगळं आहे. We are following the Hebrew calendar now regarding the signs, season, days and years. ओके. तर ऍक्च्युअली ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की जे
जे देवांनी जे कॅलेंडर बनवलेलं आहे, एस्टॅब्लिश केलेलं आहे, ते लुनर मुवमेंट वरती आहे. चंद्राच्या मुवमेंट, चंद्राच्या जी ही कला असतात किंवा चंद्राची जी मुवमेंट असते त्याच्यावरती अवलंबून आहे. तसं आपलं ग्रेगोरियन कॅलेंडर जे आहे ते सूर्याच्या मोशनवरती अवलंबून आहे. The Gregorian calendar is based on the sun and moon season and its types. ओके. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जे कॅलेंडर, देवाचं जे कॅलेंडर आहे ते चंद्रावरती अवलंबून आहे. आता चंद्रावरती काय अवलंबून आहे तो हिब्रू स्टडी मधून आपण जेव्हा करू त्यावेळेस आपल्याला समजतं. परंतु असो, चंद्रावरती जे कॅलेंडर आहे, चंद्राच्या मुवमेंट वरती जे कॅलेंडर आहे ते हिब्रू कॅलेंडर आहे. आणि त्या कॅलेंडर प्रमाणे आजचा जो वर्ष आहे, आत्ताचं जे वर्ष आहे ते 5782 सुरू झालेलं आहे. As per Hebrew calendar, 1582 year has started. 5782. 5782. हा, आता हे जे वर्ष सुरू झालेलं आहे ते 5782 आहे. आता सांगण्याचा हे हेतू हा आहे की हे जे वर्ष आहे, आता जे 5782 हे जे वर्ष सुरू झालेलं आहे, इट इज जस्ट स्टार्टेड जस्ट अबाउट 10 डेज बॅक. ते 6 सप्टेंबरला सुरुवात झालेली आहे. 6 सप्टेंबर. This 5782 calendar has started on 6th of September, just 10 days before. जस्ट 10. आता हे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. 5782 हे जे वर्ष आहे हे जस्ट 6 दिवस अगोदर सुरू झालेलं आहे. 6 तारखेला, 6 सप्टेंबरला हे सुरुवात झालेली आहे. आता ह्या कॅलेंडरमध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्या कॅलेंडरमध्ये असं सांगितलेलं आहे, आता जे वचन आपण वाचतो त्याच्यामध्ये ऋतू सांगितलेले आहेत, वर चिन्हे दिवस आणि वर्ष सांगितलेले आहेत. तर ऋतू जे आहेत, ऋतू म्हणजे काय आहे तर आपल्याला हे स्टडी करूया आपण, रीना. What is the seasons we are going to study now? या, आता हे सीझन्स जे दाखवण्यासाठी आहेत, त्या सीझन्स कोणते कोणते आहेत तर 3 सीझन्स महत्वाचे मानले गेलेले आहेत. हिब्रू कॅलेंडर प्रमाणे 3 सीझन्स महत्वाचे आहेत, रीना. There are 3 seasons as per this calendar in Hebrew, which is a very important. येस. पहिला सीझन जो आहे तो पहिला सीझन हा सातूचा सीझन आहे, बार्ली. The first season is barley season. की जो वल्हंडण सणाच्या दिवशी येतो किंवा ज्याला पासओव्हर म्हणतो त्या दिवसांमध्ये जो सीझन असतो दॅट इज बार्ली. During Passover season, that is a time where this barley season is celebrated. ओके. त्याच्यानंतर दुसरा सीझन जो येतो तो गव्हाचा येतो, गहू, व्हीट. आणि तो The second season is called wheat season. व्हीट सीझन. हा, आणि तो पेंटिकॉस्टच्या दिवसांमध्ये येतो, इन And मंथ ऑफ मे. it comes during Pentecost season in month of May. या, आणि तिसरा जो सीझन येतो तो महत्वाचा सीझन आहे, तो आहे फळांचा सीझन किंवा फळांचा ऋतू आहे, फळांचा हंगाम आहे. The third season is the season of fruit, which is which is a festival of fruit, which is very again important. येस. आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो फळांचा सीझन येतो, फळांचा सीझन हा हिब्रू कॅलेंडरचा शेवटच्या महिन्यात येतो. The season of fruits comes in the last month of according to Hebrew calendar. अकॉर्डिंग, येस. ऍक्च्युली तसंच पाहायला गेलं तर हिब्रू कॅलेंडर मध्ये जो शेवटचा महिना आहे, हिब्रू कॅलेंडर प्रमाणे जो शेवटचा महिना आहे तो शेवटचा महिना आहे इलूल. As per Hebrew calendar, the last month is Elul month. इलूल मंथ. आणि त्याच्या पुढचा जो येतो तो इलूल, शेवटच्या महिन्याच्या नंतर जो येतो तो नवीन वर्षाचा पहिला महिना असतो, तो पहिला महिना असतो तिश्री. And after the Elul, the first month is a New Year month, which is called Shri. तिश्री. Tishri. इट इज कॉल्ड तिश्री. Tishri, and it is called Tishri. या, आता हे ज्या दोन गोष्टी आहेत, ह्या 2 महिने आहेत, ह्याच्यामध्ये एक फार महत्वाची गोष्ट आहे की इलूल महिन्याचे शेवटचा एक दिवस, इलूल महिन्याचा शेवटचा एक दिवस की जो आपल्या कॅलेंडरमध्ये 5 सप्टेंबरला होता. ओके. Elul. हॅलो 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 रीना, ऐकू येते का?
हॅलो. Hello. Yeah, we can hear you. We can hear you. ओके. Please continue. हा. Elul, the last day of Elul, and first 2 days of Tishri, means first month, 2 days. These 3 days becomes a festival called. Hello. Can you hear me? Yeah. Yes, brother. It is festival of trumpets. These 3 days, last day of Elul and first 2 days of Tishri, these 3 days is a festival, a Jewish festival, and that is festival of trumpets. ओके. तर हे जे 3 दिवस असतात, ह्या 3 दिवसांमध्ये ट्रम्पेट्स वाजवले जातात. आणि ऍक्च्युली इट इज नॉट ट्रम्पेट्स, दीज आर शोफार्स. And these are shofars, and this shofar blowing is every it is only ते नेहमीच एखाद्या विशिष्ट गोष्टींसाठी, एखाद्या स्पेशल गोष्टींसाठी ते शोफार वाजवले जायचे. रीना. The blowing of trumpet was always done on specific timing, like example it was during festivals or during war. हा, जेव्हा युद्धाची तयारी करायची असायची किंवा एखाद्या गोष्ट, एखादं संकट येते, युद्ध करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे, अशा परिस्थितीमध्ये लोकांना जागृत करण्यासाठी हे ट्रम्पेट्स किंवा हे शिंग किंवा शोफार वाजवले जायचे. When there was a war, it was an alarming system to tell the people by blowing this trumpet or shofar to tell the people that there's an alarming of war which is going to happen. Yes. आता ह्याच्यामध्ये आणखी एक फार महत्वाची गोष्ट आहे की ह्या जे काही आता मी तुम्हाला सांगत आहे की पहिले 3 दिवस असे ट्रम्पेट ब्लोईंग मध्ये गेले किंवा शोफार ब्लोईंग मध्ये गेले. त्याच्यानंतरचा 10वा दिवस जो येतो तो एक पुन्हा मोठा एक सण आहे, सणाचा दिवस आहे, आणि तो आहे प्रायश्चित्ताचा दिवस किंवा डे ऑफ अटोनमेंट. After 10 days, there is one more festival which is called Day of Atonement. Rather, it is called a Day of Repentance. डे ऑफ रिपेंटन्स किंवा डे ऑफ अटोनमेंट, दोन्ही गोष्टी एकत्र गोष्टी आहेत. रिपेंटन्स सुद्धा आहे, पश्चाताप सुद्धा आहे, आणि प्रायश्चित्त सुद्धा आहे. कम ऑन. So there is repentance also, and there is atonement day also. Yes. तर ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, ह्या 2 महत्वाच्या गोष्टी. आणि पुन्हा एक हा सण आहे, आणि ह्याच्यानंतर आणखी एक सण येतं 5 दिवसांनी की ज्या सणामध्ये आपण आहोत, दॅट इज सुकोत. And after this 5 days, there's one more festival that is called Sukkot. Now we are in Sukkot. येस, एक्झॅक्टली. आता ह्याच्यामध्ये एक फार महत्वाची गोष्ट आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या भविष्यात्मक गोष्टी आहेत, ह्या सगळ्या भविष्य सांगणाऱ्या गोष्टी आहेत. These all things are prophetic. हा, ज्या काही सण आहेत, जे काही ज्याला हिब्रू भाषेमध्ये मोएद्दीम असं म्हणलेलं आहे की हे नेमून दिलेले सण आहेत. हे नेमून दिलेले सण पुढे येणाऱ्या काळाविषयी किंवा पुढे येणाऱ्या गोष्टींविषयी ते आपल्याला भविष्यसूचक आहेत. These all are festivals indicating to future things what are going to happen in our life. These all festivals indicate those things. एक्झॅक्टली. आता ह्याच्यामध्ये आणखी एक फार महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा आपण म्हणतो की हा इलूल महिना संपलेला आहे, तर इलूल महिना हा शेवटचा महिना आहे. तर हा जो शेवटचा महिना आहे, हा शेवटचा महिना आत्ताच्या काळामध्ये जर पाहायचा गेलं तर हा शेवटचा काळ आहे. If you see, this Elul month is a last month, but actually this is last days of our life we are living. Yes. आता पृथ्वीचा किंवा युगाचा जो समाप्ती जी आहे, ती युगाची समाप्ती जवळ आलेली आहे. आपण मत्तेच्या 24व्या अध्यायामध्ये वाचू शकतो. रीना. We are living in the last days, and this we can see in Matthew chapter 14 that we are living in the last days. Chapter 24. असो, ते वाचायचं नाही आपल्याला. तर ऍक्च्युली काय की त्याच्यामध्ये येशू ख्रिस्ताने सुद्धा सांगितलेलं आहे की शेवटच्या दिवसांमध्ये काय काय होईल, आणि तशाच गोष्टी घडत आहेत. थोडक्यात सांगण्याचं काय, शेवटचं हे आलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये ट्रम्पेट्स वाजवले जात आहेत किंवा शोफर वाजवले जाते. ही एक अलार्म सिस्टीम आहे. So Jesus also predicted that in last days what is going to happen, and this is alarming system shown through shofar or blowing of trumpet for us. Yes. So that we can. आपण, आणि हे शोफर्स कशासाठी वाजवले जातात,
तर येशू ख्रिस्त येत आहे. येशू ख्रिस्त येतोय हे वाईट नाहीये, परंतु येशू ख्रिस्त येत असताना तो यावेळेस प्रेमाची मूर्ती म्हणून येत नाही. So these trumpets are being blown to show us that Lord Jesus Christ is coming for the second time. But this time he's not coming because he loves us, but he is going to come to judge us. येस, एक्झॅक्टली. आय मीन ऍक्च्युली काय तो यावेळेस न्यायाधीश म्हणून येणार आहे, He's going to आपकी come बात as a judge. जज. आणि यावेळेस तर हे सांगण्यासाठी, हे दर्शवण्यासाठी, ह्याच्यासाठी हा अलार्म आहे. So all this prediction has been done in the Bible, and this is an alarming system that we should be awake Yes. in these last days. हा, आणि हा अलार्म कशासाठी आहे? ह्याच्यासाठी की आपण त्याच्या स्वागतासाठी तयार असावं. And why this alarm is there? So that we can be ready to welcome him. आता हे सगळं झालं, तो येणार आहे, राजा येणार आहे, हे आहे. पण ह्याच्या अगोदर जेव्हा येशू ख्रिस्त ह्या पृथ्वीवरती चालत होता किंवा राहत होता, त्यावेळेस त्यांनी एक दाखला दिलेला आहे. When Jesus Christ was there on this earth, he spoke through the parable. आणि त्या पॅराबल मध्ये त्यांनी असं सांगितलेलं की एका राजाने त्याच्या पुत्राच्या लग्नासाठी एक पार्टी दिली, एक मेजवानी दिली. And in that he told that he is going to give a party for the wedding of his son. हा, आणि त्या ह्याच्यामध्ये तो पार्टी देत आहे. आणि आता सुद्धा आपण स्वर्गामध्ये जेव्हा जाऊ त्यावेळेस आपल्याला पहिल्यांदा दृश्य काय पाहायला मिळणार आहे? Now also when we ascend into heaven, what scene are we going to see in the heaven? येस, तिथं गेल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा काय आहे? कोकऱ्याचं लग्न आहे. As we go in heaven, we ascend into heaven, we see there's a wedding banquet of the bridegroom of our Lamb. तर हे जे आहे हे फार महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला तिथं गेल्यानंतर कोकऱ्याचं, आणि कुणाशी त्याची जी कोकऱ्याची वधू आहे ती कोण आहे? So we're going to see who is our Lamb and who is the bride of the Lamb. ब्राईड ऑफ द लॅम्ब. आता ब्राईड ऑफ द लॅम्ब कोण आहे? So who is the कोकऱ्याची bride of वधू the आहे. Lamb? तो कोकऱ्याची वधू जी आहे ती आत्ताचे जी मंडळी, ज्याला आपण मंडळी म्हणतो, ज्याला आपण चर्च म्हणतो, ते चर्च म्हणजे कोकऱ्याची वधू आहे. So who is the bride in this present age? The church is the bride of our Lamb. पण ही जी कोकऱ्याची वधू आहे किंवा ही जी वधू दाखवलेली आहे, ही वधू आपल्याला नवीन करारात दिसते की जुन्या करारामध्ये सुद्धा पाहता येते? कुठे दिसते? Where we can see this bride? Can we see this bride in the Old Testament or the New Testament? तर आपण हे जेव्हा पाहतो त्यावेळेस तुम्ही एक लक्षात घ्या, आपण हे तिथलचे पाहणार आहोत. जुन्या करारामध्ये बायबल ह्याच्याविषयी काय सांगतं हे पाहणार आहोत. So we're going to study about the bride and the lamb in the Old Testament. ओके. आता एक फार महत्वाची गोष्ट आहे ह्याच्यामध्ये की आपण काढूया की आपण गीतरत्नाचं पुस्तक काढूया. We can go to chapter Songs of Solomon. गीतरत्नाच्या पुस्तकामध्ये आपण येशूची जी हे आहे ती जी आहे ती मुलगी कोण आहे किंवा ती वधू जी आहे ती वधूचं हे पाहूया आपण. त्या गीतरत्नाच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. गीतरत्नाचं पुस्तक याचा 6th चॅप्टर आणि 3rd वचन. We'll remove Book of Solomon, chapter 6, verse 3. हा, Book of Song of Solomon, chapter 6, verse 3. I am my lover and my lover is mine. येस. मराठीमध्ये असं लिहिलेलं आहे की मी आपल्या वल्लभाची आहे व माझा वल्लभ माझा आहे. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये एक घट्ट नातं आहे एका वधूचं आणि एका वराचं. There's a strong union between a bride
and the bridegroom. We can see over here. यस. आणि हे दोघं जण त्यांचं अजून लग्न झालेलं नाही, परंतु ते एकमेकांची वाट पाहतात. They are not married, but they still are waiting for each other. ऍक्च्युली वराच्या बाबतीमध्ये किंवा जो कोकरा आहे त्या कोकऱ्याच्या बाबतीमध्ये आपल्याला कम्प्लीट बायबलमध्ये आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतं. Regarding the lamb, regarding the bridegroom, we can see throughout the Bible. We can read it throughout the Bible. हा, परंतु त्याच्या वधूच्या बाबतीमध्ये आपल्याला फार थोड्या ठिकाणी पाहायला मिळतं. But if you go to see regarding the bride, very little we know about the bride of the Lamb. ओके. आता हा जो आहे आपण ह्याच्याविषयी विचार करूया की ती जी वधू आहे ती वधू कशी आहे. So let us visualize how is this bridegroom of the आता bride. आता आपण तो जेव्हा म्हणतो किंवा मी आपल्या वल्लभाची आहे व वल्लभ माझा आहे, पण यावेळेस आपण ह्याच्यावरून असं वाटतं की ती मुलगी ती जी वधू आहे किंवा ती जी कुमारी आहे जी वधू होणार आहे, तर तिचं तिच्या प्रियकरावरती तिचं नितांत प्रेम आहे, खूप प्रेम आहे. The bride, she isn't too much love with the bridegroom. That is what we can see. पण हे खरंच आहे का असं? But आहे. is it? ते त्याच्यामध्ये तिचं प्रेम आहे त्याच्यावरती, परंतु ती कितपत प्रेम करते आहे ते आपण पुन्हा एकदा तपासून पाहूया. She loves him, but let us see how much she loves the bridegroom. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे तिचा जो प्रियकर आहे तो प्रियकर नक्की काय करीत आहे हा पण प्रश्न आहे ना. Even तिचा प्रियकर काय आहे, कोण आहे? we want to know who is the lover of this bride and what he does. हा, तर आपण पाहूया गीतरत्नामध्ये आपण पुन्हा एकदा सॉंग ऑफ सॉलोमन्स ह्याच्या पहिल्या अध्यायाच्या 5 पासून 8 पर्यंत वाचूया. 5 to 8. We go to Book of Song of Solomon, chapter 1, 5 to 8. मराठीत असं लिहिलेलं आहे, नाही 5 to 8 म्हणण्यापेक्षा 7 and 8 लिहिले तरी चालेल. 7 पासून. Tell me, you whom I love, where you graze your flock, Yes. and where you rest your sheep at midday. Why should I be like a veiled woman besides the flock of your friend? If you do not know most beautiful of the woman, follow the track of the sheep and gaze your young goats by the tent of your shepherds. ओके. ऍक्च्युली याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे ब्रदर, ट्रान्सलेशनची गरज आहे का? कॅन यू अंडरस्टँड मराठी? No, better translate because some need English. Okay. Yeah. ठीक आहे. Thank you. Because then it will be on YouTube also. Yes. That's Yes. रीना, ते वाच 7 and 8. First chapter first 7 and 8. 7 and 8. Tell me, O you whom I love, where you feed your flock, where you make it rest at noon. For why should I be as one who veils herself by the flocks of your companionship? Okay. If you do not know, O fairest among women, follow in the footstep of the flock and feed your little goats besides the shepherd's tent. आता ह्याच्यामधून आपल्याला एकच समजून जे काय आपण पाहतोय, जे आपला प्रायमा फेसी दिसतंय, ते प्रायमा फेसी असं आहे की ती जरी त्याच्यावरती प्रेम करीत आहे तरी सुद्धा तिचा जो प्रियकर आहे तो एक साधा मेंढपाळ आहे. रीना, She loves her lover, but the lover is simple shepherd for her. येस. पण हा शेपर्ड कोण आहे हे आपल्याला माहित आहे. ज्यांना नवीन करार माहित आहे, ज्यांना येशू ख्रिस्त माहिती आहे, त्यांना तो कोण आहे हे आपल्याला माहित आहे. पण तिला माहिती नाहीये, तिला तो माहिती नाहीये. We know in the New Testament who is the shepherd, but the bride doesn't know who is that shepherd for her. येस. आणि त्याचं हे काय आहे की ती म्हणते की प्राणसख्या
तो आपला कळप कुठे सारतोस. म्हणजे तिला तिला शी डझंट नो, शी इज लिटिल बिट, ती त्याच्या बाबतीमध्ये थोडीशी केअरलेस आहे, त्याच्या बाबतीत थोडीशी इग्नोरंट आहे. She is little bit careless and ignorant, and she doesn't know where he is shepherding his flock. हा, तो त्यांच्या कळपाला कुठे घेऊन जातो, तो दुपारी कुठं बसवतो, तो कुठं त्यांना पाणी पाजतो, कुठं त्यांना चारतो त्याच्या मेंढरांना, किंवा त्याच्या मेंढरांचं तो कसं पालन पोषण करतो, तिला काही माहिती नाहीये. ती फक्त त्याच्यावरती प्रेम करते. आणि पण ती तसं पाहायला गेलं तर ती वयाने अल्लड आहे. She loves the shepherd, but she doesn't know where the shepherd is going to feed the flocks, where he's going to give them the water, what he does the full day. Though she loves him, but she is a little bit ignorant about his activity, what he is doing full day with the flocks. हो. आणि ह्याच्यामुळं आणि कशी आहे ती, की ती त्याच्या पाठीमागे जाण्याचा प्रयत्न करतेय, परंतु ती काय करीत आहे तर ती फक्त त्याचे दोस्त लोक जे आहेत ना, त्या दोस्त लोकांना विचारत आहे की बाबा तो कुठे आहे. तिच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना विचारत आहे की तो कुठे जातो, काय करतो. She is asking the lover's her friends, and she's just inquiring where is the shepherd, where is he going, what is he doing. तर त्यावेळेस त्याच्या मैत्रिणी ज्या आहेत त्या मैत्रिणी तिला काय सांगतायत की ते जे शेरडा मेंढरा जे जात आहेत किंवा मेंढपाळाचे जे फुटस्टेप आहेत त्या शेरडा मेंढरांच्या, त्या फॉलो करीत जा, तू त्या फुटस्टेप पाहत जा आणि त्याच्यानंतर तुला शेवटी कुठेतरी ते भेटतील. So her friends guide her that you follow the footprints of the flocks and the sheep, and you will come to know where the shepherd is exactly present. हे सगळं काही आहे ते जुन्या करारातलं आहे. म्हणजे येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर 2000 वर्षापूर्वीच आहे, 1,500 ते 2,000 वर्षापूर्वीच आहे. तर ह्या वेळेस तो त्यांना काय म्हणत आहे, ते त्याची मित्र त्यांना काय म्हणत आहेत की तू जा आणि ते शेरडा मेंढरांचे फुटस्टेप जे आहेत ना त्यांना तू फॉलो कर. So this book of Solomon is written 2000 before, and her friends are saying that you follow the footprints of the sheep, and then you will come to know where the exactly shepherd is there. हा, आणि ते कुठं मग तू त्याच्यानंतर तू काय कर, तर त्याच्या भोवती जे सवंगडी आहेत, जे त्याच्या सोबत राहणारे जे लोक आहेत, त्या लोकांच्या जे छोटे छोटे त्यांचे झोपडे आहेत किंवा जे तिथं थोडंसं राहण्याचं टेम्पररी त्यांचं जे हे आहे निवासस्थान आहे, त्या निवासस्थानाच्या भोवती तुझ्या हातातले जे छोटी छोटी करडं आहेत, छोटे यंग वन्स आहेत, त्यांना तू चारत राहा. So you go wherever the shepherd is staying and wherever he is residing in the small tents, you go over there and you flock your sheep over there. आणि ते शिप्स नाहीयेत, ते छोटे यंग गोट्स आहेत. And they are not sheep but they are young goats. हा, ते छोटे कोकरं आहेत किंवा करडू आहेत. याच्यामध्ये लिहिलेलं आहे की त्यांची आपली करडे 8व्या वचनाच्या सेकंड पार्ट जो आपण बघितला, 8th verse सेकंड पार्ट, मेंढपाळांच्या राहुट्यांजवळ आपली करडे चालीत राहा. And it is written, feed your little goats beside the shepherd's tent. लिटल गोट्स असं लिहिलेलं आहे, लिटल गोट्स. तर ही लिटल गोट्स म्हणजे काय आहे? ऍक्च्युली हे जे शब्द आहेत ना, हे शब्द आपल्याला नवीन करारात सुद्धा पाहायला मिळतात. So these little goats, all these words we can see in the New Testament too. हा, जेव्हा येशू ख्रिस्तांचा पुनरुत्थान झालेला आहे आणि त्याच्यानंतर तो त्यांना एका समुद्रावरती त्यांना भेटतो, त्यावेळेस पेत्र, याकोब आणि योहान हे सगळेजण कशाला गेलेले, तर पूर्वचं लाईफ हे करण्यासाठी गेलेले आहेत आणि ते समुद्रावरती गेलेले आहेत. मासे त्यांनी धरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि रात्रभर काम करून सुद्धा त्यांना एकही मासा मिळालेला नाहीये. When we see in the New Testament that Jesus is present with the disciples Mark, John, Luke, and they are waiting to catch hold of the fish, but entire night they wait, but they couldn't catch the fish in the net. मग त्याच्यानंतर येशू ख्रिस्त त्यांना समुद्र किनाऱ्यावरती असतो, त्यांना बोलवतो, त्यांना इन्व्हाइट करतो, त्यांच्याबरोबर ब्रेकफास्ट करतो आणि ब्रेकफास्ट केल्यानंतर तो पेत्राला विचारतो, पेत्रा, माझ्यावर प्रेम करतोस का?
And Jesus meets them at the corner of the shore, and he says to Luke that, do you love me? Peter, do you love me? हा, आणि तो त्याला विचारतो की आणि पेत्र त्याला म्हणतो, येस, हो देवा, हो प्रभू, मी तुझ्यावर प्रेम करतो. तर And त्यावेळेस Peter येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो, त्यावेळेस तो त्याला म्हणतो, माझी कोकरे चार. And that time Peter says, yes, Lord, I love you. And that time Jesus replies to him, if you love me, look after my ships. हा, My ships. ओके. आपण हे वाचूया, योहानाचं शुभवर्तमान, योहानाचं शुभवर्तमान, जॉन, गॉस्पल अकॉर्डिंग जॉन 21 chapter and 15th verse. 21 chapter and 15 verse. 15 verse. Yeah. Yeah. Yes, yes. When they had finished eating, Jesus said to Simon Peter, Simon, son of Jonah, do you truly love me more than this? Yes, Lord, he said, you know that I love you. Jesus said, feed my lambs. Again, Jesus said, Simon, son of Jonah, do you truly love me? He answered, yes, Lord, you know that I love you. Jesus said, take care of my sheep. Okay. Then, and the third time he said to him, Simon, son of John, do you love me? Peter was hurt because Jesus asked him third time, do you love me? He said, Lord, you know all things. You know that I love you. Jesus said, feed my sheep. I'll tell you the truth. When you are young, you'll dress yourself. Okay. Yes. Thank you, brother. बस ऍक्च्युली काय आहे ना की इथं काय दिसतंय आपल्याला, इथं काय दिसतं की सेम वर्ड्स, सेम ज्या त्या ब्राईडला जेव्हा सांगितलेलं आहे, त्या वधूला जेव्हा शब्द सांगितलेले आहेत, तेच शब्द आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे सुद्धा आपल्याला बाहेर येताना दिसतात, की हेच शब्द तुम्ही माझ्या मेंढरांना जाऊन चारा, माझ्या मेंढरांना जाऊन हे करा. तर ही जी वधू आहे, ही वधू आपल्याला नक्की काय काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. तर ही जी वधू आहे, ही वधू कोण आहे तसं पाहायला गेलं तर वधूचं काम काय होतं, वधूचं काम काय होतं आपण पाहूया. गीतरत्नाचं म्हणजे द बुक ऑफ सॉंग ऑफ सॉलोमन ह्याचं पहिला अध्याय आणि 6th verse. We'll see in book of Song of Solomon, chapter 1, verse 6. Do not look upon me because I am dark, because the sun has tanned me. My mother's sons were angry with me. They made me the keeper of the vineyards, but my own vineyard I have not kept. Okay. तिच्या भावांनी असं लिहिलेलं आहे की ती जी वधू आहे, त्या वधूच्या भावांनी तिला कशासाठी ठेवलेलं आहे, त्या वधूच्या भावांनी तिला ह्याच्यासाठी ठेवलंय की तिने द्राक्षमळ्याची राखण करावी. Yes, sir. Yes. Her brother kept the bride as a keeper of the vineyard. आणि तिने काय केलं पुढे काय लिहिलेलं? And she has become dark. No. In last second means last verse, last line of this verse. But now, मी काळी सावळी आहे, त्यांनी माझ्या द्राक्षमळ्याची राखण करायला लावले, पण माझ्या स्वतःच्या मळ्याची राखण मी केली नाही. माझ्या तिच्या स्वतःच्या म्हणजे उसको जो सौंपा गया, तिला जे काम सोपून दिलेलं होतं, तिचं काम तिने केलेलं नाहीये. अँड दॅट ब्राईड इज नथिंग बट आवर प्रेझेंट चर्च. The responsibility was given to the bride to take care of the vineyard, but she did not keep the command to protect the vineyard. And today the present church is the bride. Yes. आणि ही जी आहे, हीच गोष्ट आपल्या इथं पण पाहायला मिळते की ती केअरलेस आहे. ती तिचं प्रियकर कुठे जातोय, काय करतोय, काय करत नाहीये,
दुपारच्या वेळेस तो कुठं झोपतोय, कुठं बसतोय, त्याच्या फ्लॉकला तो कसं हे करतोय हे पाहत नाहीये. ही सिम्पली टेक्स ती प्रत्येक गोष्ट अशी ग्रांटेड घेतीये, किंवा ती वयाच्या मानाने ते मॅच्युअर्ड नाहीये, ती वयाच्या मानाने ती शहाणी झालेली नाहीये. रीना, The bride is little bit immature, she's irresponsible, and she's not bothered where the shepherd is flocking the sheep, what he is doing in the morning, afternoon, night. She's not bothered about him at all. पुढे आपण थोडंसं वाचूया. गीतरत्नाचं म्हणजे त्याच ह्याचं सेकंड चॅप्टर आणि त्याचं 5 आणि 5 to 7. Book of Song of Solomon, second chapter, 5 to 7. Sustain me with the cakes of raisin, refresh me with apples, for I am lovesick. His left hand is under my head, and his right hand embraces me. I charge you, O daughters of Jerusalem. By the gazelles or by the dews of the field, do not stir up nor awaken love until it pleases. येस. ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, ह्याच्यामध्ये ही जी मुलगी आहे किंवा जी वधू आहे ती स्वप्नांमध्ये रममाण झालेली आहे. शी इज ड्रीमिंग. ती स्वप्नांमध्ये रममाण झालेली आहे. ती असं असेल तसं असेल आणि ती शी इज व्हॉट शी इज आस्किंग, सफरचंदाचा ज्यूस आणि मनुका म्हणजे ड्रायफ्रुट्स आहेत, सुकलेली द्राक्ष आहेत, तर त्याचं ती मागत आहे. So the bride is busy in her dream, she's enjoying her dream, and only she's thinking about the cakes, raisin, and refreshing apples. All these things are in her mind. ओके. पण तिचा जो एक वेळेस जो तिचा हे आहे, तिचा जो वर आहे की तिचा प्रियकर जो आहे, तो तिचा प्रियकर परत येतोय आणि तिला जागा करण्याचा प्रयत्न करतो. आपण वाचूया वचन 12 आणि 13. Her bridegroom comes and he awakens her. So we can see in book of Song of Solomon, same chapter, verse 13. The fig tree puts forth her green figs, and the vines with the tender grapes. Give a good smell. Rise up, my love, my fair one, and come away. ओके. तर ऍक्च्युली काय माहितीये का, ह्याच्यामध्ये तो येत आहे त्याच्या जे जे पाहत आहे की त्याच्या त्या द्राक्षी म्हणजे जे वाईन ट्री आहेत किंवा वाईनची झाडं आहेत, द्राक्ष मळ आहे, त्याच्यामध्ये त्याला फुलं येऊन सुगंध सुटलेला आहे आणि ह्या कंडिशन मध्ये तो तिला उठवत आहे, तू ये, आता चांगले दिवस आलेले आहेत, तू ये, बाहेर ये. ती बाहेर ये. तो म्हणजे तो जो वर आहे तो तिला बोलवत आहे. Now there are flowers blossoming in the vineyards, and the bridegroom is calling the bride, please come up. ओके. आणि त्याच्यानंतर तिला एक गोष्टीची जाणीव झालेली आहे आणि त्याच वेळेस आणखी एक गोष्ट समज येते आपल्याला. आपण 15व्या वचन वाचूया, 15th verse. And then she realizes something in the same chapter, Song of Solomon, verse 15. Catch us, the foxes, the little foxes that spoil the wines, for our wines have tender grapes. ओके. ऍक्च्युली तिला जी जाणीव होतीये ती जाणीव अशी झालेली आहे की त्या द्राक्षीच्या मळ्यामध्ये खराब करण्यासाठी, तर मळा हे करण्यासाठी किंवा झाडं जी आहेत त्या द्राक्षीचे वेल आलेले ते त्यांना खराब करण्यासाठी तिथे कोण येत आहेत, तर छोटे छोटे कोल्हे येतात की ज्याला मराठीमध्ये खोकड असं म्हणलेलं आहे. द स्मॉल इव्हन दो दोज आर फॉक्स, लेकिन देयर इज अ स्मॉल फॉक्स. Later she realizes there are small fox. They are coming in the vineyard and they are destroying the crops. Yes. आता यावेळेस ती काय म्हणते की तुम्ही त्या खोकडांना धरा. यावेळेस ती थोडीशी जागृत झालेली आहे, ती त्या खोकडांना धरा. ओके. Now she's a little bit alert, and now she's saying, catch hold of the foxes who are destroying the crops, the grapes. आणि हे जे खोकड किंवा हा जो फॉक्स आहेत, हे जे कोल्हे आहेत ना, हे कोल्हे दुसरे तिसरे कोणी नाही, आत्ताच्या युगामधले जे खोटे संदेष्टे आहेत, खोटे शिक्षक आहेत, ते लोक ते आहेत.
So in today's time, who are these foxes? These foxes are false teachers, false preachers, and all the wrong prophetic people. हा, ते लोकांना हे करतायत, लोकांच्या मनामध्ये वेगळाच विषय घालतात, लोकांना वेगळ्या पद्धतीचं टीचिंग देत आहेत आणि त्याच्यापासून मंडळीचा नाश होत आहे. And these foxes who are called the wrong preachers, the wrong pastors, they are misleading the ships, misleading the people, and removing the focus from our Lord Jesus Christ to something else. हा, आणि त्याच्यामुळं काय होतं की त्याचा फळांचा नाश होत आहे. कोणीतरी काम करतंय आणि त्यांच्या फळांचा नाश होत आहे. And we can see due to this, the fruits are getting spoiled because somebody is misleading, somebody is destroying those fruits. आणि ही जी महत्वाची ही अगेन मगाशीच मी सांगितलं त्याप्रमाणे एव्हरीथिंग जे काही लिहिलेलं आहे ते सगळं काही भविष्यात्मक आहे, सगळं प्रॉफिटिक आहे. Whatever is written in the Bible, it is all prophetic. ओके, आता ह्याच्यामध्ये हे जे आपण ह्याच्या पुढचं जे आपण पाहिलं 5व्या अध्यायामध्ये आपण पाहतो. डायरेक्ट वी विल जम्प इनटू द 5th चॅप्टर. इथे जी ब्राईड, इथे जी वधू आहे ती वधू झोपलेली आहे. दुसरं आपण वाचू शकतो. दुसरं वचन काय आहे? 5:2. We can see in the book of Song of Solomon, chapter 5, verse 2, I sleep, but my heart is awake. It is the voice of my beloved. He knocks, saying, open for me, my sister, my love, my dove, my perfect one, for my head is covered with dew, my locks with the drops of the night. ओके, ह्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की मी निद्रिस्त आहे. ती झोपलेली आहे. म्हणजे तिच्या द्राक्षमळाची राखण कोण करतंय का काय तिला माहिती नाहीये. ती अगोदरच सांगितलेलं आहे की मी माझ्या द्राक्षमळाची राखण केलेली नाहीये. The bride is sleeping. She's ignorant about what is happening in her vineyard. हा, आणि त्याच्यामुळं काय होतं, ती झोपून गेलेली आहे मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर जो तिचा प्रियकर आहे तो प्रियकर येत आहे आणि ती त्याचं दार ठोकत आहे. And after this we see she's in a deep sleep and her lover comes and he tells her to awake. And he knocks the door. And he knocks the door. पण जर आपण रिअल हिब्रू बायबल मध्ये जर पाहिलं, रिअल हिब्रू बायबल मध्ये जर पाहिलं तर त्याच्यामध्ये असं लिहिलंय की तो दार धडा 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 वाजवीत आहे. He is banging on the door. But if you see in the Hebrew Bible, it is saying he is banging on the door. He is continuously banging on the door. Continuously. आणि तो तिच्या समोर काय म्हणत आहे, इथं शब्द वाचायला खूप छान वाटतात की माझं डोके दवानी थपथपले आहे, माझे जुल्फे रात्रीच्या दहिवरांनी भरून गेले आहेत. हे वाचायला खूप छान वाटतं. पण रिअल कंडिशन मध्ये जर असेल तर त्यावेळेस टेम्परेचर इज नॉट मोर दॅन 4 डिग्री सेंटीग्रेड. It is chilling. It is chilling cold. When we read, it is like simple. My head is covered with dew, my locks with drops of the night. But actually, it is chilling cold, and the bridegroom is covered with the dew due to that chilling night and chilling cold. आणि तो थकून गेलेला आहे. तो रात्रीच्या वेळेस जात आहे आणि तो तिला तिच्या रूम मध्ये येऊन तिला काहीतरी गरम असावं असं वाटण्यासाठी तो काहीतरी तिच्याकडे मागत आहे आणि दार उघडण्यासाठी मागत आहे. ती दार ठोकावत आहे. In that night, he is banging the door. He is knocking at the door and telling her that, wake up, I have come, open the door and give me something which will make me warm. पण ही जी वधू आहे, ही वधू काय दाखवते? 3रं वचन वाचूया. 3rd वचन. 3rd verse, I have taken off my robe. How can I put it on again? I have washed my feet. How can I defile them? Come on. तो तिचा प्रियकर आहे आणि तो तिच्यासाठी तो तिला प्लीड करीत आहे. तिचा दार धडा 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 वाजवत आहे आणि ती म्हणतीये की मी माझा पेहराव उतरवला आहे, मी माझे पाय धुतलेले आहेत. The bridegroom is knocking at the door and she is saying that I have just taken off my robe.
Now I cannot open the door. I have just washed my feet. I cannot make my feet dirty again to open the door. म्यूट पण नाही केलं आणि हे पण ते म्यूट जाऊ दे, त्यांना काही समजत. ओके, तर हे जे आहे ते आणि जेव्हा तिला असं समजतंय, जेव्हा तिला असं लक्षात येतंय की तो खरंच खूपच कळवळलेला आहे, खूपच आहे, त्यावेळेस ती मोठ्या कष्टाने उठतेय आणि नंतर जाऊन ती दार उघडते. पण त्याच्यानंतर काय झालेलं 6वं वचन वाचूया. Later she realizes that he is tired, and then she tries to open the door, that we can see in Song of Solomon, verse 6. I opened for my beloved, but my beloved had turned away and was gone. My heart leaped up when he spoke. I sought him, but I could not find him. I called him, but he gave me no answer. पुढचं नेक्स्ट वॉच. The watchmen who went about the city found me. They struck me. They wounded me. The keepers of the wall took my veil away from me. I charge you, O daughters of Jerusalem. बस 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 ठीक आहे. ह्याच्यामध्ये असं लिहिलेलं, मराठीमध्ये असं लिहिलंय की माझा जीव ठीक, ती जेव्हा मी दार उघडलं त्यावेळेस तो तिथून निघून गेला होता आणि तिथून निघून गेल्यानंतर मी त्याचा शोध केला, पण तो मला सापडला नाही. आत्ताच्या मंडळीच्या बाबतीमध्ये काय आहे, तिला पहिल्याने ते तिच्या देवाचे आशीर्वाद जे असतात, देवाच्या गोष्टी ज्या असतात ते पहिल्यांदा नाकारतात. त्यांचं कॉलिंग, देवाकडून मिळणारे आशीर्वाद तर घेतात, देवाकडून मिळणारे आशीर्वाद तर घेतात, परंतु त्या आशीर्वादांच्या वरती ते मौज मजा करतात. ते त्यांच्या पद्धतीने सगळ्या काही गोष्टी हँडल करतात आणि रिअल जेव्हा देवाचं कॉलिंग येतं त्यावेळेस तर त्याच्याकडे इग्नोरन्स, त्याच्याकडे पाहत नाही. कोण? What is the condition of the present day church? We take blessing from God. We enjoy all the benefits and all the blessings, physical blessings from the God. But when the real time comes of calling, the real time comes of anointing, we are ignorant about that. हो, आणि त्याच्यानंतर मग तो काय म्हणतो, त्याच्यानंतर मग केव्हा तरी त्यांना जाग येते आणि केव्हा तरी ते बाहेर परत त्याला शोधण्याचा प्रयत्न करतात आणि त्यावेळेस तो त्यांना सापडत नाही. त्याच्यानंतरची जी पुढची अवस्था आहे ना, ती पुढची अवस्था तर फार वाईट आहे. 7व्या वचनामध्ये असं लिहिलेलं 7th वर्स की नगरात फिरणारे जागले मला सापडले, त्यांनी मला मार देऊन घायाळ केले, तटाच्या रखवालदारांनी माझा शालू हिसकावून घेतला. हॅलो. But later we see when people realize, the church realizes it's too late and the condition is worse than before. Then they strike him, they wound the church, and they remove the veil of the church during that time. ओके, वेल हा जो शब्द आहे मराठीमध्ये त्याला शालू असं म्हटलेलं आहे आणि इंग्लिशमध्ये त्याला वेल असं म्हटलेलं आहे. परंतु ऍक्च्युली ही जी दोन्ही वस्त्र जी आहेत ना, ती वस्त्र ही अतिशय मौल्यवान वस्त्र आहेत. The veil is most important attire of a church. Yes. आणि हे वेल म्हणजे काय आहे, तर हे माझ्या तारणाचं वस्त्र आहे. हा जो शालू आहे, हा शालू जो आहे हा माझा तारणाचं वस्त्र आहे. So what is this veil? This veil is my salvation clothes. Yes. आणि वेल कुठं घालतात? डोक्यावरती असावा लागतो. वेल कमरेला कोणी बांधत नाही. So where do we wear this veil? The veil is always on the head. It is never on the waist. Yes. आणि हे जो वेल आहे हा देवाच्या किंवा आत्म्याच्या अभिषेकाचं प्रतीक आहे. And this veil is the spiritual anointing of our Lord Jesus Christ. Yes. आणि हे आपण घालून बसलेलो असतो. आणि हे कोण घालवतं? तर जे आपल्या चर्चमध्ये जे सो कॉल्ड धार्मिक पुढारी आहेत, आत्मिक पुढारी आहेत, मला आत्मिक शिक्षण देणारे जे माझे पुढारी आहेत ना, त्यांनीच सगळं काही केलेलं आहे. त्यांनीच माझा वेल हिसकावून घेतलेला आहे, त्यांनीच माझा वस्त्र हिसकावून घेतलेलं आहे. So who is removing this holy veil from us? The leaders, the pastors, the priests who are misguiding us. हो, आणि ह्याच्यामुळं आपण काय होतो की ह्याच्यामुळं मिसगाईड होत, सध्याचं चर्च मिसगाईड होत आहे. सध्याच्या चर्चमध्ये, कुठल्याही चर्चमध्ये पहा, आय एम नॉट टॉकिंग अबाउट 100%, बट मेनी चर्चेस आहेत, मेनलाईन चर्चेसमध्ये तर हेच आहे. तिथं आत्मिक गोष्टींपेक्षा
बाकीच्या फिजिकल गोष्टींच्या वरती, प्रॉपर्टीज वरती काय चाललेलं आहे, पैशाच्या बाबतीमध्ये काय चाललेलं आहे. But in today, we can see most of the churches, I do not say 100 or 100%, but most of the churches, these things are happening. Mostly focus is on the physical blessing. There's a lot of things happening related to money and other wrong teachings. तर हे जे आहे हे फार वाईट गोष्ट आहे. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये आपल्याला पण इज इट द ओनली वे, हे हा शेवट आहे का? पण एक दिवस असा येतो की ती जी मंडळी आहे ती मंडळी मच्युअर्ड झालेली आहे, ती मंडळी प्रौढ झालेली आहे, आत्म्यामध्ये वाढलेली आहे. But the day will come that this church will become more matured, and then they will understand the importance of spiritual life rather than physical life. हो, आपण एक वचन वाचूया की 7वा अध्याय 10 ते 12. Book of Song of Solomon, chapter 7, verse 10 and 11. I am my beloved's, and his desires toward me. Come, my beloved, let us go forth to the field. Let us lodge in the villages. Let us get up early to the vineyard. Let us see if the wine has budded, whether the grape blossoms are open and the pomegranates are in bloom. There I will give you my love. ओके, ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, ह्याच्यामध्ये ती जी ते पूर्वीचे जे तिचे अनुभव आलेले आहेत त्याच्यावरून ती थोडी शहाणी झालेली आहे. आणि शहाणी झालेली असताना ती काय करत आहे, तर ती आपल्या प्रियकराला काय म्हणते, जेव्हा तिच्याकडे तो प्रियकर येतो, पुन्हा एकदा येतो, आणि जेव्हा ती त्यासमोर आहे त्यावेळेस ती त्याला परत एकदा ऍक्सेप्ट करते. मी आपल्या वल्लभाची आहे, त्याचे मन माझ्यावरती बसले आहे. हे वल्लभा उठ, आपण गावंडात जाऊ. मीन्स आपण पहिले because of her past experiences, she has realized what mistake she has done in her life. Now she's awakened and now she's welcoming her beloved once again in her life. येस, आणि ती काय म्हणते की आपण गावंडात जाऊ. गावंडा म्हणजे काय की तो जो द्राक्षाचा मळा किंवा जे असतं त्याच्याभोवती जे छोटे छोटे शेल्टर्स त्यांनी बांधलेले असतात, छोटे छोटे टेंट्स बांधून तिथं लोक राहत असतात, त्याला गावंडा म्हणतात, की ज्याला मराठीमध्ये वाडी म्हणतात. तर छोटीशी वाडी असती, त्या वाडीमध्ये जाऊन राहू, आणि केव्हा राहू, रात्र आपण तिथे घालू, म्हणजे अगोदरच्या रात्रीच आपण तिथे जाऊया, रात्र तिथं घालू, आणि सकाळी पहाटेच आपण द्राक्षाच्या मळ्यात जाऊया. So she says, let us go to the field and we will stay over there, and next day we will go to the vineyard. आणि तिथे काय काय पाहतोय, द्राक्षीच्या कळ्या उमललेल्या आहेत आणि डाळिंबाला फुलं आलेली आहेत. द्राक्षाचा बेल किंवा जो वाइनयार्ड आहे ना, किंवा जे द्राक्ष रस आहे, हा एका वेगळ्या गोष्टीला हे करतो, वेगळ्या गोष्टीला दाखवतो. परंतु डाळिंब जे आहे, हे डाळिंब एका महत्वाच्या गोष्टीचं प्रतीक आहे, ती म्हणजे जे आत्ताच जे युनिव्हर्सल चर्च ज्याला म्हणतो त्याचं प्रतीक आहे. जरी ते एक फळ दिसत असलं तरी सुद्धा आतमध्ये उमलल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळी छोटी छोटी दाणे असतात. ते आपण इंडिव्हिज्युअल आहोत. आपल्या सर्वांचं मिळून एक चर्च झालेलं आहे, दॅट इज डाळिंब. So we can see in the vineyard the grapes are blossoming, and one more important thing we can see, the pomegranate has also blossomed. So what do we understand from this pomegranate fruit? Pomegranate is a universal sign of a church, and when you open the pomegranate you can see small tiny seeds into that. What are these tiny seeds? These tiny seeds are we compared to that tiny seeds. Yes, आणि आपण सगळेजण तिथे दिसतोय. ओके, and when we see ourselves in that, हे एक मॅच्युअर्ड झालेली साईन आहे. हे मॅच्युअर्ड झालेली साईन आहे, आणि हे तिला टिकवणं गरजेचं आहे. हे तिला टिकवणं गरजेचं आहे कुठपर्यंत, तिचं लग्न होईपर्यंत. पुढे, and this is a sign of maturity, and now she realizes that she has to be in this maturity till the time she gets married. हो, आणि ती जी आहे ती, प्रश्न हा आहे, तुमची आणि माझी या संपूर्ण या कहाणीमध्ये किंवा संपूर्ण या स्टोरीमध्ये किंवा संपूर्ण उपदेशामध्ये तुमची आणि माझी ह्याच्यात जागा कोणती आहे?
मी कोणत्या स्थितीमध्ये किंवा कोणत्या स्टेपवरती, कोणत्या पायरीवरती उभा आहे. So from this entire parable, we can now judge ourselves that where we are standing in this entire parable, which is our level or where we are heading towards. किंवा आपण कोणत्या पायरीवरती उभे आहोत, कोणत्या आत्मिक पायरीवरती आपण उभे आहोत. Or wherever we are standing on the spiritual life in these steps. एक वचन वाचूया आपण की इफिसियन्स पत्र याचा 5वा अध्याय 15 ते 17. Ephesians 5:15 verse and 17. Yeah. See then that you walk circumspectly, not as fools, but as wise, redeeming the time, because the days are evil. Therefore, do not be unwise, but understand what the will of Lord is. येस, देवाची वेळ समजून घ्या आणि प्रेझेंट सर्कमस्टन्सेस मध्ये काय काय घडतंय ते पण पहा. त्याच्यावरून एक समजून घ्या, वेळेचा सदुपयोग करा. ह्याच्यामध्ये मराठीमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, वेळेचा सदुपयोग करा आणि डोळे उघडे ठेवून चाला, कारण दिवस वाईट आहेत. ओके, आणखी एक वचन वाचूया आपण. यिर्मया, बुक ऑफ जर्मया 8th chapter. Book of Jeremiah, chapter 8, verse 20. Verse 20. Yeah. The harvest is past, the summer is ended, and we are not saved. मराठीमध्ये अतिशय छान आहे. हंगाम सरला, सुगी आटोपली आणि आमचे तारण झाले नाही. अशी परिस्थिती आपली होऊ नये. Come on. The harvest is past and the summer is ended. So we should not see this kind of condition in our life, because the salvation is not been saved for us. Yes, and we have lost our salvation, and the time for salvation has been passed. अशी कंडिशन आपली होऊ नये. अजून एक वचन वाचूया. आणि आपला हा जो वेळ जातोय किंवा वेळेचा सदुपयोग आपण करीत नाही, त्यासाठी अजून एक वचन वाचूया आपण. उपदेशक, Ecclesiastic 11:3 and 4. Verse 3 and 4. If the clouds are full of rain, they empty themselves upon the earth. And if a tree falls to the south or to the north, in the place where the tree falls, there it shall be. He who observes the wind will not sow, and he who regards the clouds will not reap. ओके, ऍक्च्युली हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा ज्या दिवसांमध्ये पेरणी करायची असते किंवा शेताची कामं करायची असतात, त्यावेळेस तुम्ही टाइमपास करून चालत नाही. तुम्ही ढगाचे आकार किती सुंदर दिसत आहेत आणि वारा कसा येतोय, रेनबो किती छान दिसतो, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, सुंदर आहेत, परंतु ह्याच्यामध्ये तुम्ही वेळ घालवू नका. Come on. During the time of harvesting, the atmosphere is good. So do not waste time seeing the rainbows. How is the cloud? How is the weather? So do not waste time into all these things, but focus on your spiritual life of harvesting. हार्वेस्टिंग. तुमची शेतीची कामं करीत राहा, तुमच्या आत्मिक शेतीची कामं करीत राहा आणि त्याच्यामधून तुमचं आध्यात्मिक तारण साधून घ्या आणि तारण साधल्यानंतर ते टिकवून ठेवा. So you have to focus on your spiritual harvesting, and you have to save your salvation and keep it till the last days. आणि मंडळी म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, तर मंडळीतला प्राइम जो मुख्य भाग आहे तो कोण आहे, तर मी स्वतः आहे. आय एम द वन. So who is important in this church? You are the most important in this church, you as an individual. येस, जेव्हा माझ्यासारखी इंडिव्हिज्युअल जेव्हा एकत्र येतात, दॅट इज द चर्च. ते चर्च आहे, ती मंडळी आहे, आणि ती चर्च म्हणजे देवाची किंवा येणाऱ्या कोकऱ्याची जी आहे ती वधू आहे. So as one individual,
we all, when we come together as one, we are the church and we are the bride of our Christ. ओके, थँक्यू व्हेरी मच. आज इथं आपण थांबूया. ओव्हर टू